काँग्रेसकडनं सध्या जोरदारपणे आंदोलन केलं जात आहे। आपण जाऊया थेट या आंदोलनाकडे। विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी आंदोलनाचं नेतृत्व करतायत। या हल्ल्यातून भ्याड हल्ल्यातून दिसतोय हा हल्ला म्हणजे हा भारतावर चाललाय भारतात आणि पाकिस्तानने हे जे भ्याड कृत्य केलेलं आहे त्या अतिरेक्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे निष्पाप लोकांचा जो काही बळी घेतला आहे त्याचा निषेध त्या पाकिस्तानचा निषेध आणि सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही याचा बदला घ्या। काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना पूर्णतः समर्थन देण्याची राहील पण पाकिस्तान्यांचं लाड या देशामध्ये किंवा पाकिस्तानला माफ करता कामा नये त्याच्या या कृतीचा निषेध आज आम्ही करतो आहोत। यामध्ये महाराष्ट्रातील लोक किंवा डोंबिवलीतील 3 लोकांचा बळी गेला, पनवेलच्या एका व्यक्तींचा मृत्यू झाला आणि मला एकच या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो। आमच्या नेत्यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे की यामध्ये एवढा मोठा हल्ला होत असताना ही माहिती यांच्या इंटेलिजन्सला कशी माहिती मिळाली नाही सरकारच्या, त्यांचं ते फेल्युअर होतं का आणि सुरक्षा यंत्रणेचं फेल्युअर आहे म्हणून अर्धा तासांनी पोलीस तिकडे पोहोचली म्हणजे दणादण अतिरेकी गोळ्या घालून ठार मारत होते निरपराध लोकांना। त्यावेळेस पोलीस नव्हती, कोण तिकडे आर्मीची लोक नव्हती। पहलगाम असं गाव आहे की ते मिनी स्वित्झर्लंड म्हणतो आम्ही आणि उन्हाळ्यात हजारो पर्यटक तिथे जातात याची जाणीव आहे। या काश्मीरचा अर्थव्यवस्था त्यावर निर्भर आहे आणि अशा वेळेस हा हल्ला होताना सरकार काय करत होती म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही आत्ताची भूमिका तुमची स्पष्ट करा आणि जो निर्णय या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी घ्याल त्याला आमचं समर्थन असेल। नाही हे केंद्र आज काही आम्हाला राजकारण इथे करायचं नाही। हा दुर्दैवी घटना आहे, वेदनादायी ही घटना आहे, कोणत्याही सामान्य माणसाचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की काश्मीरमध्ये या घटना वारंवार होत आहेत आणि तुम्ही या घटना वारंवार होत असताना पर्यटकांचा लोंढा जम्मू काश्मीरमध्ये जात असताना तुम्ही तिकडे पहलगाममध्ये तर प्रचंड लोंढा असतो। अशा वेळेस सुरक्षा तुमची काय करत होती आणि तुम्ही जर हे अतिरेक्यांचा हल्ला होणार होता एवढं तुम्ही दक्ष आहात तर मग त्या ठिकाणी तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं हे खरं म्हणजे हे सरकारचंही अपयश आहे आणि ह्या निष्पाप लोकांचा बळी जाण्यामध्ये इंटेलिजन्सचा सुद्धा अपयश आहे आणि म्हणून सरकारने केवळ बोलघेवळेपणा करू नये तर कृती करावी। काँग्रेसचं समर्थन त्यांना आहे ही आमची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।